चला, म्हणजे ही नदी जी आहे ना, कान्हेरी गुफापासून, जो बोरिवलीचा नॅशनल पार्कच्या कान्हेरी गुफा आहे, तिथून जर त्या नदीत जर गुलाब सोडलं तर त्याच्यातून डायरेक्ट अंडरग्राऊंडमध्ये आतमध्ये येतं. आणि हे जे शिवलिंग आतमध्ये आहे ना, हे आतमध्ये, त्याच्या आतमध्ये अंडरग्राऊंड रस्ता होता, तिथून जाऊन डायरेक्ट कान्हेरी गुफा किंवा कान्हेरी गुफातून डायरेक्ट इथे येण्याचा रस्ता होता. शिवलिंग आहे ते, आत्मलिंग आहे शंकराचं. मंडपेश्वर लेणीच्या आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला इथे 2 शिल्प लागतात. सिंहाचे शिल्प आहे, इथे एक आहे. त्यानंतर हे किती एक शिल्प आहे. कालांतराने हे शिल्पाचं नासधूस झाले. ज्यावेळेस पोर्तुगीजांनी या परिसरात आक्रमण केलं होतं, त्यावेळेस त्याने या या गुहेचं बऱ्या प्रमाणात नासधूस केलेले आहे. पण जे शिल्प आहे त्याचं नख बघा, अजूनसुद्धा या सिंहाची नख चांगल्या स्थितीमध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. हे भगवान शंकर असे तांडव करताना, तांडव नृत्य करताना सर्व देवी देवता बघतायत, त्यांचा म्हणजे बघण्याचा आनंद घेत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी जय जुला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपण चाललो आहोत मंडपेश्वर लेणी एक्सप्लोअर करायला. मंडपेश्वर म्हणजे बोरिवली आणि दहिसरच्या मध्ये वेस्टला मंडपेश्वर लेणी आहे, तिथे जातो. जवळचे आपण गोष्टी असतात, काही ठिकाणी असतात, ते आपण एक्सप्लोअर करत नाही, बघायला जात नाही. तर त्या कारणास्तव आता मित्र बोलला आहे, जे वर्गमित्र जिग्या बोलला आहे की जाऊया तिकडे, म्हणून आता चाललो आहे. आता मी इथून निघालो आहे, तो तिकडे आला आहे दहिसर स्टेशनला. चला, इकडे बघताय वर्गमित्र आमचा जिग्या आलेला आहे, जिग्नेश आंबेकर. काय बोलतो बाकी? आता आपण स्टेशनच्या एकदम दीपाबारच्या बाजूनीच जातोय, सरळ दहिसरला वेस्टला. दीपाबारच्या इथून सरळ जातोय ना. आता दहिसरची रिव्हर जी आहे त्याच्यावरून जाणार आपण, आणि त्याच्या जवळच आहे बाजूला लेफ्टला रिव्हरच्या एकदम पुढे जाऊन चालत एक ना 5 मिनिटावरती आहे दहिसर स्टेशनपासून मंडपेश्वर केव्ज. आणि या रिव्हरच्या आता पुलावरती आलो आपण. ते बघताय आपण आता पोचलो आहे मंडपेश्वर लेणीमध्ये. एकदम हाईट स्थितीमध्ये आहे, कारण मुंबईमध्ये असूनसुद्धा, बोरिवली दहिसरच्या मध्ये असूनसुद्धा जास्त लोक येत नाही इथे. हे बघा, नो पार्किंग आहे इथे, गेट आहे ओपन. हत्यार काढतोय जिग्या. गोप्रो 10च आहे ते. किती तर हा मंडपेश्वर उत्सव पण असतो इथे. प्राचीन मंडपेश्वर गुफा मंदिर, वैद्यकीय यज्ञ वगैरे होतात. तर आता आपण आतमध्ये घुसतो. इकडे बघा, या साईडला पूर्ण गुफांचा गार्डन एरिया पण आहे, म्हणजे पब्लिक इकडे गार्डनसाठी पण फिरू शकतो. आणि आपल्या मुंबईमध्ये असे 4 मंदिर आहेत, म्हणजे गुफा मंदिर. ते म्हणजे हा आपला मंडपेश्वर, एक जोगेश्वरीचा, आणि महाकाली लेणी, आणि कुठचा तो इकडे जातो तो आपण चर्चगेटच्या तिकडे एलिफंटा गुफा. असे 4 मंदिर मुंबईमध्ये आहेत लेण्याच्या स्वरूपात. आणि हा जो लेणी आहे, ही जी लेणी आहे ना मंडपेश्वरची, ती आपल्या ह्याच्यामध्ये 8व्या शतकामध्ये बनवलेली आहे असं मानलं जातं. आणि म्हणजे 1500 ते 1600 वर्ष अगोदर, 1500 ते 1600, 1600 वर्ष अगोदर ही बनवलेली आहे. इकडे गार्डन एरिया मस्त आहे, हिरवळसुद्धा आहे. आणि मला वाटतं का इथे चांगली संगोपन केले जाते. लोक इथे येऊन, म्हणजे महानगरपालिका आता थोडेफार लक्ष देते, त्याच्यामुळे इकडे साफसफाईसुद्धा आहे बघा. तर आपण इकडे येऊ शकतो, कारण मी तर किती वेळा या रस्त्याच्या बाजूने जातो, पण मला कधी दिसत नाही अशी, म्हणजे असं लगेच लक्ष नाही जात. आणि आत्ता जी काय बोलला तर जाऊया, तर इकडे मला माहिती पण नव्हतं गेट कुठून आहे. तर आपण म्हणजे जवळ राहूनसुद्धा आपल्याला यायला जमत नाही इकडे असे प्राचीन स्थानी. तर आपल्या भारतामध्ये जवळजवळ 1200 गुहा आहेत, त्यापैकी 1000 गुहा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. या प्राचीन गुहा मानवी बांधकामशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. नमस्कार मंडळी, मी जिग्नेश आणि स्वागत करतो तुमचं प्रवास एवढ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आता मी उभा आहे दहिसर येथील मंडपेश्वर लेणी येथे. तत्पूर्वी ह्या मार्गाने आपण गुहाच्या आतमध्ये आलो. हे बघा, इथून हा येण्याचा मार्ग आहे. तत्पूर्वी तुम्हाला इथे येण्यासाठी सर्वात आधी दहिसर येथे यावं लागेल. दहिसर पश्चिमेतून तुम्हाला रिक्षाने सुद्धा तुम्ही या मार्गाने येऊ शकता. आपण आता लेणीकडे जाऊया. त्यामध्ये
अशा प्रकारे आपण कोलॅबरेशनमध्ये जिग्नेश आंबेकर सोबत आहोत आणि हा सुद्धा प्रवास वेडा यूट्यूब चॅनलचा ओनर आहे ओळख करून दिली पाहिजे भाई मेन. आणि हा जिग्नेश आंबेकर आपला प्रवास वेडा चॅनलचा त्याचा यूट्यूबचा चॅनल आहे प्रवास वेडा. नमस्कार मंडळी, मी जिग्नेश आणि स्वागत करतो तुमचं प्रवास वेडा या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी आणि जयेश आम्ही आलो मनपेश्वर लेणी बघण्यासाठी. सर्वप्रथम आपल्याला इथे नंदीचं स्वरूप बघायला मिळतं. प्रत्येक मंदिरात आपल्याला शंकराच्या मंदिरात आपल्याला नंदी हा समोर मिळतोच. जय सद्गुरू श्री. इकडे बघतोय आपण शिवलिंग आहे, ते आत्मलिंग आहे शंकराचं. मनपेश्वर लेणीच्या आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला इथे 2 शिल्प लागतात. सिंहाचे शिल्प आहे, इथे एक आहे. त्यानंतर हे कित्येक शिल्प आहे. कालांतराने हे शिल्पाचं नासधूस झाले. ज्यावेळेस पोर्तुगीजांनी या परिसरात आक्रमण केलं होतं त्यावेळेस त्याने या या गुहेचं बऱ्या प्रमाणात नासधूस केलेले आहे. पण हे जे शिल्प आहे त्याचं नखं बघा, अजूनसुद्धा या सिंहाची नखं चांगल्या स्थितीमध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. यावरूनच ज्या वेळेस ही लेणी खोदली गेली 15व्या शतकात, साधारणतः आता 1500 ते 1600 वर्षापूर्वी लेणी खोदली गेली होती. परंतु जे साहित्यकला होती, जे शिल्पकला होती, ती किती प्रगत होती त्यावेळेस ते आता आपल्याला समजतं. त्या शिल्पाच्या नखावरूनच आपल्याला समजतं. आता हे नाजूक झालं आहे त्याच्यामुळे असं तुम्हाला दिसतं, परंतु हे त्यावेळेस कसं असेल हे फक्त आपण एक विचारच करू शकतो आपण. सिंह दिसत तर नाही आहे, पण त्याचे हे बघताय कितीपर्यंत वाघ नखे ह्या सर्व अजूनपर्यंत दिसत आहेत. जिग्नेशनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बघाल, तुम्हाला जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर प्रवास वेळा ह्या यूट्यूब चॅनलवर जरूर जा. तो एकदम सविस्तर माहिती काढून आणि स्पष्ट भाषेत, माझ्यापेक्षा चांगल्या भाषेत, म्हणजे मी ब्लॉगर आहे, तो जो इतिहास सांगतो तो एक नंबर सांगतो. नक्की त्याच्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आता तुम्ही त्याची झलक तर तुम्ही बघितली, त्याचा संभाषण तुम्ही बघितलं तर बघा तुम्ही तो कसा बोलतो आणि कशा व्हिडिओ बनवतो. नक्की एक नंबर त्याला गरज आहे, कारण तो इतिहास खूप मस्त सांगतो. त्याचा गरज आहे सबस्क्रायबरसाठी, तर तुम्ही जाऊन सबस्क्राईबसुद्धा करू शकता. नक्की जावा त्याच्या चॅनलवरती, बघा मस्त मेहनत घेतो मित्र माझा. पोर्तुगीज लोकांचा राज्य आला. पोर्तुगीज लोकांनी हे सर्व काबीज केलं आणि काबीज केल्याच्या नंतर तुम्ही बघताय ह्या साईडला जो हा इथे आपले देवी देवतांचे असे आकृती होती, आपली मूर्त्या वगैरे अशा आकारल्या होत्या लेण्याच्या, पण ते त्यांनी खोदून असे म्हणजे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. इकडे ह्या साईडला नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर मग त्यांनी त्यांचा क्रॉस असा चर्चचा जो सिम्बॉल आहे येशू ख्रिस्ताचा तो सिम्बॉल टाकलेला आहे. आपली देवी देवतांचे कुठेतरी सर्व धार्मिक आपले जे देवी देवता आहेत ते कुठेतरी लपून राहावे, नष्ट व्हावे, ह्याच्या कारणास्तव त्यांनी हे सर्व कारस्थान केलं होतं. त्याच्यामुळे हे सर्व क्रॉस वगैरे काढलेलं ते आपल्या देवी देवतांचे तुम्ही बाजूला बघू शकता. बाजूला आपले ते आहेच देवी देवतांचे ते चिन्ह, ते बघा ते पूर्ण त्यांना नष्ट करता आले नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट म्हणजे दाखवू इच्छितो, बघायला आतमध्ये चला. भगवान शंकर जेव्हा आपले नृत्य करत होते, तांडव जेव्हा करतात, तांडव नृत्य करतात, हे सर्व देवी देवता बघत असतात वरून. त्याची कृती बघता इकडे या साईडला प्रतिमा. हे भगवान शंकर असे तांडव नृत्य करताना सर्व देवी देवता बघताय, त्यांचा म्हणजे बघण्याचा आनंद घेत आहेत किंवा असे बघण्यासाठी आलेले बघताय. तिकडे भगवान ब्रह्मा, हे ते श्री गणपती आपले श्री, आणि इकडे सर्व असे भगवान सर्व आलेले आहेत तिकडे बघायला. आणि भगवान शंकर असे नृत्य करत आहेत. पण पोर्तुगीजांनी काय केलं, हे सर्व झाल्याच्यानंतर इथे सिमेंटची भिंत बांधली होती. सर्व त्यांना कोरता आलं नाही,
नष्ट करता आलं नाही, म्हणून त्यांनी सिमेंटची अशी भिंत बांधली होती. पण काही कारणास्तव मराठ्यांचं राज्य आल्याच्या नंतर मग थोडंफार निदर्शनात आलं. शेवटी आपली भक्ती वरतीच आली आणि हे सर्व आपलं जे नृत्य करण्याचं आपलं भगवान शंकराचं नृत्य होतं ते सर्व सगळ्यांच्या सामोरे आलं. इतिहास लपवण्याचा पोर्तुगाजांनी खूप प्रयत्न केला, पण मराठ्यांनी जेव्हा काबीज केल्याच्या नंतर हे सर्व त्यांचं सर्व जे प्रसार होतं ते चर्च वगैरे हे सर्व नष्ट करून सर्व आपला जे लेण्या वगैरे आहेत त्या बाहेर आल्या. आणि जो हा कुंड आहे ना, हा कुंड हा असं मानलं जाते कानेरी गुफामध्ये जर गुलाब सोडलं ना तर ह्या कुंडामध्ये येतं. ह्या कुंडामध्ये तो गुलाब दिसतो, समजला. म्हणजे ही नदी जी आहे ना कानेरी गुफापासून, जो बोरोलीचा नॅशनल पार्कच्या कानेरी गुफा आहे तिथून जर त्या नदीत जर गुलाब सोडलं तर त्याच्यातून डायरेक्ट अंडरग्राऊंडमध्ये आतमध्ये येते. आणि हे जे शिवलिंग आतमध्ये आहे ना, हे आतमध्ये त्याच्या आतमध्ये अंडरग्राऊंड रस्ता होता, तिथून जाऊन डायरेक्ट कानेरी गुफा किंवा कानेरी गुफातून डायरेक्ट इथे येण्याचा रस्ता होता. पण तो आता ही बाहेरून मूर्ती आणून इथे स्थापना केलेली आहे जे शिवलिंगाची असं मानलं जातं. असं मला इथे आजूबाजूच्या लोकांकडून हे माहिती मिळाली. आणि जे हे मित्र भेटला तिथला त्यांनी सांगितलं की अंडरग्राऊंडमधून तो डायरेक्ट त्या साईडला, म्हणजे जेव्हा अज्ञातवास चालू होता तेव्हा हे लपवण्यासाठी. आणि इकडे बघता इथे सुद्धा एक भिंत होती, इथं पूर्ण भिंत होती, ती सुद्धा तोडण्यात आलेली आहे. इथे ही बघा, हा जो आला आहे ना इकडे, इथून पूर्ण इथपर्यंत ही भिंत होती. पांडवांचा अज्ञातवास इकडेच ह्या साईडलाच असं म्हणजे अज्ञातवास होता ना, तर त्यांना आता आतमध्येच लपून राहण्याची त्यांना शक्यता, अज्ञातवास म्हणजे लपून राहण्याची वेळ होती त्यांची, तर त्याच्यामुळे हे लपण्यासाठी त्यांनी वापरलं होतं. पर्यंत पूर्ण होती हा मेन एंट्री येते. ही मेन एंट्री होती ना आतमध्ये जाणं. इथं पूर्ण दिवार पूर्ण होता पॅक, पूर्ण अख्खा पॅक म्हणजे हवा पाण्यासाठी वरती खुला होता. हां. तुमची दिवार होती तिथपर्यंत ही दिवार पूर्ण तिथपर्यंत होती. आणि हा आतमध्ये जायचा मुख्य रस्ता हा इकडून होता. आणि ते आहे ना समोर ते हां. आरामगृह होतं. सगळे कोण आले हां. डायरेक्ट तिथे पहिले आराम करायचे आणि इथे हे लोक होते. हां ते आले तिथे समोर बघा होल आहे लय मोठा. हां मोठा. जाऊन हा इथून आता हा मुख्य रस्ता होता. आपल्याला अजून माहिती पण नव्हता की हा इकडं मुख्य रस्ता आहे. तिथून आतमध्ये गेल्याच्या नंतर हा आरामगृह होता पहिला इकडे. हां कोण आले हां तिथून एंट्री होती. तिथून एंट्री तिथून आले की मग असे जायचे. अच्छा. स्थान राहायचं आरामगृह होती. समोर आरामगृह होता. हां पाणी आहे आतमध्ये. आहे ना पूर्ण साफ पाणी, एकदम क्लीन पाणी. माशा पण असे छोटे छोटे. आता पण हे पाणी यूज करतात ना लोक. पाणी लावलंय ना, आता पण पाणी इथून इथून बावडे इथून पण काढतात पाणी. बावडी आहे. बापरे. आपण वरती उभं हे बावडी ढाकण आहे. हे बापरे. मग ढाकणवर आहे का पूर्ण पाणी आहे आतमध्ये. हा पण बावडीचं चेंबर आहे. आता जे बघा पूर्ण चेंबर आहे, ते ढाकण आहे. डायरेक्ट पाणी काढा ना. पण आता तो झाकलेला. हां पोरं लोक मस्ती बिस्ती करतात ना असे. मस्त आहे. इथे ओपन ठेवलं, इथून अजून सुद्धा पाणी काढलं जातं बघा. आता पण बावडीतून पाणी पण किती गोड मस्त लागतं. साफ पाणी. तेच प्रथम कशी यूट्यूबनं नाम लिहिले बे मला खायला तेव्हा मोबाईल व्हिडिओ काय आता मित्रांनी खूप काही तुला माहिती आहे ना, अगोदरपासून माहिती आहे की मी 2-3 वर्ष आधी आहे ना इथे यायचं. तिथे एक वॉचमॅन होता, त्यांनी मला सगळं डिटेल सांगितलेली. बापरे. इथे सेंटरमध्ये गुफा आहे. मला पण एवढं माहीत नाही, मी तो शांत होता ना म्हणून इथे येऊन रेस्ट करायला यायचं. तो सगळं मला समजवत होता की हे बघ असं आहे असं आहे. संध्याकाळी एकदा बसायचा ना. काय काही लोकांना माहिती नाही तर ते बोलते इथूनच एंट्री आहे डायरेक्ट. हे आहे ना इथून पूर्ण ही दिवाल होती. आणि एंट्री मी बोललो ना तुम्हाला, ते लोक अज्ञात असं समोर डायरेक्ट दिसता येणार ना, लपून राहायचं होतं म्हणून त्यांनी छोटीशी अशी गल्ली दाखवली ना तुम्हाला. ते एंट्री मेन आहे ते. तर आपल्याला पण एवढं माहिती होतं, ते सगळं त्यांनी मला सगळं समजून सांगितलं म्हणून मी तुम्हाला जेवढं माहित होतं तेवढं सांगितलं. आपण काय बघितलं पण नाही आहे, जेवढं तो बोलतो तेवढंच आपण सांगतो.
आपल्याला जो सांगणार त्याच्यामुळेच आपल्याला माहिती मिळणार, नाही तर कसे माहिती मिळणार, नाही तर आपण कुठं वाचून वगैरे येणार बस. आपल्याला मला इथले पण एवढं डिटेल माहिती नव्हता. मी एवढं मस्त बनवलंय. तो बोलला की हा दिवाल पूर्ण फेक होती, एंट्री भले वाचन जरी असेल ना, जो आपण गुगलवरती बघणार ती एवढी जेवढे काय काय आहे तेवढंच सांगणार. एवढा इथून एंट्री आहे, इथून असे यायचे ते आपण जर तिथला माणूस आहे तोच सांगू शकतो. मग ते 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 तिथं राहणारा पुजारी वगैरे असेल किंवा कोण संगोपन करणार तोच सांगू शकतो, त्यालाच माहिती असणार. हे गुगलवरती सर्व माहिती नाही भेटणार आपल्याला. नमस्कार, माझं नाव लक्ष्मण सोनाजी सुराशे. या ठिकाणी आज जयेश गोलब यांचं या ठिकाणी ब्लॉग बनवायचं व्हिडिओ शूटिंगचं काम चालू आहे आणि त्यांचं ज्युनियर गोलब म्हणून असं एक यूट्यूब चॅनल आहे. तर या ठिकाणी प्राचीनकालीन मंडपेश्वर गुंफा या ठिकाणी आहे, त्यांची शूटिंग चालू होती. तसंच या ठिकाणी जामवंत सांस्कृतिक मावळा प्रतिष्ठान मंडळ सातत्याने अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्ही रहिवासी आम्ही इकडचे आहोत आणि आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही नेहमी सादर करतो. तर जामवंत सांस्कृतिक मावळा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम आम्ही सादर करतो. तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्व जनतेला याची जाणीव व्हावी व 19 फेब्रुवारीला आपण या ठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करीतो. धन्यवाद. कार्यक्रम असा मोठा आहे का? हो, मोठा आहे. पूर्ण मिरवणूक असते. पूर्ण मिरवणूक असते. असे कार्यक्रमच नाही. हे किती तारखेला? 19 फेब्रुवारी. मी इथेच राहुलपाड्यात. आपला शिवजयंतीचा ब्लॉग बनवायला तुमचं काय असतील तुम्ही संध्याकाळी आहे की संध्याकाळी 6 वाजता मिरवणूक याला आपलं ते ना शूटिंगचा कार्यक्रम. 19 फेब्रुवारीला इथे कार्यक्रम आहे, तो सुद्धा अटेंड करायला बोलवत आहेत. इथले जे व्यवस्थापक आहेत ते सर्व बोलत आहेत की तुम्ही या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ 19 तारखेला जत्रा असते, म्हणजे असं म्हणजे प्रभात फेरी असते इथून, तर ती अटेंड करण्यासाठी इथले लोक जे आहेत म्हणजे अध्यक्ष वगैरे सचिव ते आता मीटिंग त्यांची होती, ते लोक बोलले की तुम्ही आवर्जून या. आता प्रयत्न करू आपण येण्याचा प्रयत्न करू. ते बोलले कॉल करू, बघूया आपल्याला भेटला टाईम तर आपण नक्कीच येऊ. आणि असे त्यांचा 19 तारखेला खूप मोठा असा म्हणजे जल्लोष होणार आहे. तर तुम्हाला जर टाईम असेल 19 फेब्रुवारीला तर नक्की या इकडे. मी सुद्धा राहुलपाड्याला दैसरलाच राहतो, तर मी येण्याचा प्रयत्न जरूर करेन. तर आता आपण वरती चाललो आहे तिकडे चर्च बघायला, तर बघू जाऊया वरती. ह्या साईडला रस्ता आहे, ह्या साईडून हे बघा ही शिडी आहे. तिकडून कुठून जायचा? तिकडून ना, हा तिकडून आतमध्ये जाऊन आपण चर्चचा तो भाग बघूया. बापरे, हा बघा चर्च कसा तोडका मोडका चर्च बनवलेला आहे, म्हणजे तुटलेला आहे हा ह्या साईडला पूर्ण. तो सुद्धा साफसफाईनी केलेला आहे बघा, कुठे पालापोचला दिसत नाही आपल्याला. हा बघा बघा, म्हणजे हा प्रार्थनासाठी एकदम चर्च मस्त म्हणजे बनवला होता त्यांनी, पण त्याचे अवशेष थोडेफार राहिलेत बनवलेला, पण तो आता उद्ध्वस्त झालेलाच आहे. तर अशा प्रकारे आपण आपलं पूर्ण मंडपेश्वर लेणी पूर्ण कवर केलेली आहे. तर तुम्हाला नक्की कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण. फॅमिली ब्लॉग घेऊन येऊ. तर नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली आपली लेणी. बाय बाय, सी यू, टेक केअर.